बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ठाण्यामधून समोर येते। ठाण्यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिली, संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी एजंटनं आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती आहे। तर नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्यानं पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सोबत एका महत्त्वाच्या स्थापनेबद्दलची संवेदनशील माहिती व्हॉट्सअपद्वारे शेअर केल्याचं आढळून आलं आणि याच विरोधात पथकाकडून आता अटक ही करण्यात आली आहे। ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधून आता या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। ठाणे दहशतवाद विरोधी पथकानं ही मोठी कारवाई केलेली आहे। पाकिस्तानी एजंटनं आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकानं ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ठाण्यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे, काय नेमकं प्रकरण? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत जो आरोपी आहे त्याने पाकिस्तानातील जे गुप्तचर यंत्रणा आहे त्या यंत्रणेला जी संवेदनशील माहिती आहे ती पुरवल्याची माहिती जी आहे ती गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती आणि ठाणे दहशतवादी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। सध्या तो आरोपी जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे, चौकशी त्याची सुरू आहे। एकंदरीतच आणखी एक माहिती समोर येते की हा जो आरोपी आहे याला पाकिस्तान मधल्या एका एजंटने हनी ट्रॅप मध्ये अडकवलं असल्याची देखील माहिती मिळते। 27 वर्षीय तरुण असल्याची ही माहिती आहे। रवी वर्मा असं नाव आहे या व्यक्तीचं आणि मोठी कारवाई कळव्यात राहणारा हा व्यक्ती अशी प्राथमिक माहिती मिळते। पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला माहिती त्याने पुरवली होती, व्हॉट्सअपद्वारे ही माहिती दिली होती। त्यामुळे आता त्याच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्याच्यातून आणखी काही माहिती समोर येते का, त्याने आणखी काही संवेदनशील माहिती त्या ठिकाणी पुरवलेली आहे का, अशा प्रकारे चौकशी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येणार आहे। अंकिता, निश्चित कुणाल, पण ज्या पद्धतीनं आता एटीएसनं ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय, या पुढची संबंधित कारवाई आणि चौकशी कशा पद्धतीनं केली जाणार आहे, त्याचबरोबर या व्यक्तीसोबत आणखी काही लोक या सगळ्या प्रकरणात सामील होते का, या संदर्भातली काही माहिती स्पष्ट झाली आहे का? एकूण 3 जणांना अटक करण्यात आली होती, 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र ज्या 2 जण होते त्या दोघांची चौकशी करून सोडून देण्यात आलेली आहे। मात्र जो मुख्य रवी वर्मा आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे, त्याची पुढची चौकशी सुरू आहे। याआधी देखील अशाच प्रकारे एका युट्यूबरला देखील पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि आता दहशतवाद विरोधी पथक अलर्ट मोडवर आलेलं आहे। कारण ज्याप्रमाणे पाकिस्तान विरुद्ध भारत असं युद्ध देखील छेडलेलं पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवरती भारतातली कोणतीही संवेदनशील माहिती जी आहे ती पाकिस्तानला पोहोचू नये यासाठी दहशतवाद विरोधी पथक हे अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि अशा सगळ्या कारवायांवरती एक बारीक लक्ष दहशतवाद विरोधी पथकाचं असलेलं पाहायला मिळतं आणि त्यातच ही मोठी कारवाई जी आहे ती आता समोर येते। निश्चित कुणाल, त्यामुळे या एकंदरीतच या प्रकरणासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।